त्यानंतर पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या। ब्रेकिंग न्यूज आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। रश्मी बर्वे यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं आहे। जात पडताळणी समितीकडून रश्मी बर्वे यांचं प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं आहे। रश्मी बर्वे रामटेक मधून काँग्रेसच्या उमेदवार आहेत, पण ही जागा राखीव असल्यानं आणि रश्मी बर्वे ज्या उमेदवार आहेत काँग्रेसच्या, त्यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द केल्यानं आता काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातोय आणि काँग्रेसकडून कोणता उमेदवार रिंगणात उतरवला जाणार याविषयी सुद्धा उत्सुकता निर्माण झाली आहे। रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं आहे। महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून रश्मी बर्वे यांना रामटेक मधून लोकसभेचा उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केला होता। आता त्यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द झाल्यानं काँग्रेस समोर मोठी अडचण होण्याची शक्यता आहे। ही माझी संपूर्ण प्रतिक्रिया आपल्या सगळ्यांना जोवर पूर्ण निकाल लागत नाही तोपर्यंत देणार नाही। आपली संपूर्ण प्रतिक्रिया निकाल लागल्यानंतर मी पूर्ण प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्या सगळ्यांना देईन। दुसऱ्या उमेदवाराचं पण आम्ही बॅकअप फॉर्म भरलेला होता, त्यामुळे दुसरा आमच्याकडे उमेदवार आहे। पण राजकीय द्वेषापोटी या पद्धतीची कारवाई झाली ही सुद्धा नाकारता येत नाही। भाजप घाबरलेला पक्ष आहे आणि त्यामुळे या खालच्या पातळीवर येऊन या लेवलचं राजकारण करायला ते निघालेले आहेत। स्वाभाविक आहे की त्यांना आता सत्तेतून बाहेर जायची भीती निर्माण झालेली आहे। असफल प्रयत्न ते करतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।